काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत. बाबा तुमचं नाव सांगा. माझं नाव बनशी साधू आजब. काय वाटतं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे, काय झालंय, जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक आहे. या निवडणुका काय होते, निवडणुकीच्या काळातच हे लोक फक्त पाहतात. तुम्ही सांगा, शेतकऱ्याच्या कांद्यांचं वाटोळ झालं, कोणी इकडे पाहायला सुद्धा आलं नाही, डोकावलं नाही. बराक्या अशा उकोड्यामध्ये ओढून टाकल्यात लोकांनी, सडलेच बरं कांदे, तरी बाजारभाव मिळाला नाही. आणि तुम्ही बाईटवाले तर फक्त इलेक्शन पुरतीच वळवळ करता. इलेक्शन संपलं, इलेक्शन नसलं तर तुम्ही अजिबात इकडे डोकूनच पाहत नाही. मग तुम्ही ज्यावेळेस आमचे कांदे सडले त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते? तुम्ही का नाही दाखवलं? ते कांद्यांचे का दाखवलं नाही तुम्ही? लोकांचे हे पाहिलं, पण इलेक्शनचं काय, इलेक्शन येईन जाईन येतच राहतील. आणि या ठिकाणचे जे नेते असतील, उमेदवार असतील, त्यांना तुम्ही तुमच्या अडचणी सांगितल्या नाही का? अहो, उमेदवार त्यांना निवडून देता, मग तुम्ही अडचणी सांगितल्या नाही आता विशेष असा झालाय का, एकही पक्षी धडा तर राहिला नाही. सांगा तर कोणला सांगायचं सांगा. एक वरती बी वाटोळ झालं, इकडे सांगा, ज्याला सांगायचं ते म्हणतात आमच्याकडे काय नाही, त्यांच्याकडे जा, याच्याकडे जा, त्याच्याकडे. आमच्याकडे जे आता हे कांद्याच्या बाबत तर कोणी एकाही पक्षाने विचार केलेला नाहीच ना बाजारभाव. मग हे दाखवा तुम्ही, मीडियावाल्यांनी हे दाखवलं पाहिजे की बुवा असं शेतकऱ्यांची काय हालत आहे, हे मीडियावाल्यांनी दाखवलं पाहिजे. मीडियावाले फक्त इलेक्शन पुरतेच येतात, त्याचं वाईट वाटतं आम्हाला. का तुम्ही हा मीडिया म्हणजे एक चौथा स्तंभ आहे, मग तो तुम्ही का वापरत नाही इतर काळामध्ये? हा आमचा सवाल आहे तुम्हाला. जे म्हणणं बरोबरच आहे. आणि आमच्या मळ्यामध्ये मुळात विषय असा आहे, ओढ्याच्या कडेला मळा आहे. आमच्या घरांमध्ये पाणी गेलं त्यावेळेस भरपूर पत्रकार आले होते, GTV 24 तासवाले आले होते, IBN वाले आले होते. त्यांनी आमची घरं पाण्यामध्ये हे सुद्धा पाहिलं होतं. तहसीलदारालाही सर्व रिपोर्ट दिले होते. मग त्यावेळेस स्थानिक फक्त एक दोन नेते आले, त्यांनी सांगितलं बाबा आम्ही करू, पण कोणी काही लक्ष घातलं नाही. पण शेवटी तुम्हाला सांगतो, वळसे पाटलांच्या माध्यमातून, कारखान्याच्या माध्यमातून JCP लावून आमचा रस्ता करून दिला. हे एक आमचं समाधानकारक उत्तर आहे. पण ज्यावेळेस आम्ही पाण्यात होतो त्यावेळेस आमची कोणी दखल घेतली नाही ना. तहसीलदाराने घेतली नाही, प्रांताने घेतली नाही. पेपरला फोटो होते आमच्या याचे. मग त्यावेळेस हे बुवा आता आम्ही ZP ला निवडून देतोय पंचायत समितीने, लोक आले नाही. जो काम करील त्या योग्य उमेदवाराला आम्ही मग म्हणतोय ना, योग्य मत हा योग्यच आहे. आम्ही म्हणतो का तुलसीताई योग्य नाहीये? योग्यच आहे. पण तिनं ज्या वेळेस तुमची पेपरला एखादी बातमी येते, तुम्ही बाईट घेताय आमची, तुम्ही बातमी करताच ना. मग त्यावेळेस मी म्हणतो तुळशीताईनं इथं कम से कम येऊन पाहायला पाहिजे ना. तुळशीताई त्या टायमाला होतीच ना, का नव्हती? मग तिनं वळती गावामध्ये हे घर पाण्यामध्ये आहेत, समजा 10 घर पाण्यामध्ये आहेत, अतिवृष्टी झाली, बाकी कुठंच पाणी नाहीये, पण ही घर तर पाण्यात गेल्यात. हे यांनी येऊन पाहण्याचं कर्तव्य नाही का यांचं? बरोबर. मग आम्ही कशाला निवडून देतो तुम्हाला? फक्त खुर्ची नाही, खुर्ची आवडायसाठी एवढंच काम का तुमचं? मग समजा जो शेतकरी आहे आज, त्या शेतकऱ्याच्या काय समस्या आहे ह्या पण पाहिल्या पाहिजे ना. ठीक आहे, मला तुम्हाला मतदान करतो, एक कट्टी मतदान केलं समजा, पण त्या मळ्या का तुम्ही बघायला नको? पाहिलंच पाहिजे तर नाही बघायला पाहिजे. मग आमच्या एवढ्या पेपरला बातम्या आल्या, प्रांताकडे गेलो, तहसीलदारकडे गेलो. मग तुम्ही जर त्याचा काही एक सुद्धा विचार केला नाही, कोण नेता तिथं आला? तर हे नेते जागे झाले, नंतर तिथं आले, त्यांनी वस्तुस्थिती पाहिल्याच्या नंतर त्या ओढ्याचं खोलीकरण करून आम्हाला रस्ता करून दिला. आज तो पाणंद रस्ता तुम्हाला सांगतो तहसीलला मंजूर झाला, सर्व काही गोष्टी ग्रामपंचायतीत मंजूर झाला. आज आमच्या सुविधा तर निर्माण चांगल्या झाल्या ना. आम्हाला कसं वाटतं? चांगलंच वाटतंय ना. मग आम्ही ज्या वेळेस तुम्हाला मतदान करतो त्यावेळेस तुम्ही आमच्या पाठीमागं उभंच राहिलं पाहिजे ना, नको राहायला? पाहिलंच पाहिजे. मग मला काय म्हणायचं, एखादी वळतीमध्ये बातमी झाली, तुम्हाला वळतीमधून मतदान दिले ना लोकांनी, वळतीमध्ये माझीच नाही कुणाची होऊ द्या, मग त्या शेतकरी असो किंवा पार मी म्हणतो गरीबातला, गरीब घराण्यातला माणूस असो, त्या माणसापर्यंत येणं तुमच्या प्रतिनिधीचं काम आहे का नाही?
कमीत कमी तुमचा बाईटवाला पत्रकार कोणीतरी तिथं आला पाहिजे ना, त्यांनी त्याच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे का बा यांना प्रॉब्लेम काय आहे. हे नको करायला का, केलं पाहिजे. मग हे करायचं कोणी का नुसतं मतदान. योग्य उमेदवाराला निवडून द्या ना तुम्ही आता. अहो, आम्ही योग्य समजायला योग्यच म्हणतोय ना, आम्ही कोणाला वाईट म्हणतोय. नाही, आता पुन्हा एकदा तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. अहो, मतदानाचा अधिकार आहे, आम्ही कुठं म्हणतोय आम्हाला अधिकार नाही. आमचा अधिकार कोणी हिरावूनच घेतलेला नाहीये, तो भाग सोडा. पण आम्ही ज्याला निवडून देणार आहे ना, त्यांनी आमच्या गावच्या वळते गावच्या ज्या समस्या आहेत, समजा तुम्ही निवडून गेले, तुम्ही कमीत कमी एखादी बातमी ओळखीतली तुमच्या कानावर आली, त्या ठिकाणी तुम्ही यायला पाहिजे. तुम्हाला मग जातात 15-20 गाव आहेत, तुम्ही प्रत्येक गावात तर काही रोज फिरू शकत नाही. शेवटी तुम्हाला पुण्याला खुर्ची सांभाळायची, घोडेगावला खुर्ची सांभाळायची, तुम्ही प्रत्येक गावात नाही. पण तुम्हाला ज्या टायमाला वेळ भेटेल त्या टायमाला कमीत कमी तिथं येणं गरजेचं आहे ना तुमचं, का नाही येणं 100% आलं पाहिजे. हे त्या उमेदवाराने जाणलं पाहिजे ना, असं आमचं एक मत आहे. होते आता हे मतदार तुम्ही म्हणताय हे तुमचं मत आहे, हे मत हे लोकशाहीचं एक हे, पण ते लोकशाही फार बुडीत काढली हो लोकांनी, फार मोडकळी झाली लोकशाही. कोण पक्षाचा नीट नेताही व्यवस्थित राहिलेला नाही. हा त्याच्या पक्षात ते तिच्या पक्षात. तुम्ही संविधानाप्रमाणे कुठं इलेक्शन होते, कोण पैसे पेट्या पळवा, कोण मतदार चोरा, कोण पैसे वाटून मतदान फोडा, हे सगळं परिस्थिती बेकार झालेली. लोकशाही ही राहिलीच नाही व्यवस्थित नीट. ठीक आहे. तर हे आपल्या समोर ग्रामस्थ होते, त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, विविध प्रश्न असतील, आता येत्या काळात ते कोण सोडवणार आता हे पाहण्याचं औचित्य ठरणार आहे. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.